पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी 24 जुलै 2025 पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी या विद्यार्थ्यांसाठी बोलावण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्राचा कटअप किती गेला आहे तर पहा, अहिल्यानगर डिव्हिजनचा यूआर कॅटेगरीचा जो कटअप गेला हा 95 पर्यंत गेला आहे। पीडब्ल्यूडीसीचा जो 89 पर्यंत गेला आहे आणि ओबीसी कॅटेगरीचा जो कटअप हा 95 पर्यंत गेला आहे। एसटी कॅटेगरीचा 89 गेलेला आहे। अकोला डिव्हिजन तुम्ही बघू शकता या ठिकाणी, तर अकोला डिव्हिजनचा ओबीसी कॅटेगरीचा 95 पर्यंत गेला आहे। यूआर कॅटेगरी 94 गेला आहे। त्याचबरोबर यूआर कॅटेगरी 94 पर्यंत गेला आहे आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी 93 पर्यंत गेलेला आहे आणि एसटी कॅटेगरीचा जो कटअप हा 90 पर्यंत गेला अकोला डिव्हिजनचा आणि ओबीसी कॅटेगरीचा 95 पर्यंत गेलेला आहे। त्यानंतर अमरावती डिव्हिजन आहे। अमरावती डिव्हिजनचा जो कटअप आहे यूआर कॅटेगरीचा 94 गेला आहे, एसटी कॅटेगरीचा 91 गेलेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 93 गेला आहे, यूआर कॅटेगरीचा 94 पर्यंत गेलेला आणि ओबीसी कॅटेगरी 94 पर्यंत गेलेला आहे। त्यानंतर बघू शकता एसटी कॅटेगरी 91 पर्यंत गेला अमरावती डिव्हिजन। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, एसटी कॅटेगरी 90 गेला आहे, एससी कॅटेगरी 95, ओबीसी कॅटेगरी 96, यूआर कॅटेगरी 96 पर्यंत आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी पण 96 पर्यंत गेला, एसटी कॅटेगरी 90-91 पर्यंत गेलेला आहे। त्यानंतर बारामती डिव्हिजन आहे। तर बारामती डिव्हिजनचा यूआर कॅटेगरी 99 गेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 92-94 गेला आहे आणि बीड डिव्हिजन आहे। बीड डिव्हिजनचा जो कटअप आहे तर यूआर कॅटेगरीचा 97 पर्यंत गेला, ओबीसी कॅटेगरी 96 गेलेला आहे। त्यानंतर बघू शकता बीड डिव्हिजन ओबीसी कॅटेगरी 96 पर्यंत। बुलढाणा डिव्हिजन बघू शकता एससी कॅटेगरी 94 गेला, यूआर कॅटेगरी 95 गेला, ओबीसी कॅटेगरी 95 गेला आहे। त्यानंतर बघू शकता चंद्रपूर डिव्हिजन आहे। चंद्रपूर डिव्हिजनचा जो कटअप आहे एसटी कॅटेगरीचा 91 गेला, यूआर कॅटेगरीचा 93 गेलेला आहे आणि एसटी कॅटेगरीचा 91 पर्यंत गेला, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 93 गेला आहे, ओबीसी कॅटेगरी 93 पर्यंत गेलेला आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कटअप हा 93 पर्यंत गेलेला आहे। धुळे डिव्हिजन बघू शकता ईडब्ल्यूएस कॅटेगरी 93 गेलेला आहे आणि धुळे डिव्हिजनचा जो कटअप हा पीडब्ल्यूबीचा 84 पर्यंत गेलेला आहे आणि यूआर कॅटेगरीचा 93 पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे। त्यानंतर गोवा डिव्हिजन बघू शकता या ठिकाणी ओबीसी कॅटेगरी 92, यूआर कॅटेगरी 92 आणि ओबीसी कॅटेगरीचा सुद्धा 92 पर्यंत गेलेला आहे। त्यानंतर जळगाव डिव्हिजन आहे, यूआर कॅटेगरीचा 93 गेला आहे, ओबीसी कॅटेगरीचा 93 पर्यंत गेला आहे। त्यानंतर जळगाव डिव्हिजन बघू शकता तुम्ही, कराड डिव्हिजनचा जो कटअप हा पीडब्ल्यूडीबीचा जो कटअप 83 गेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 93 गेला आहे आणि यूआर कॅटेगरीचा 93 पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे। ओबीसी कॅटेगरीचा 92 पर्यंत गेला आहे कराड डिव्हिजन। त्यानंतर कोल्हापूर डिव्हिजन येते, तर एसटी कॅटेगरीचा 89 गेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 94 गेला आहे, यूआर कॅटेगरी 95 गेला आहे, त्यानंतर यूआर कॅटेगरी 95 गेलेला आहे कोल्हापूर डिव्हिजनचा आणि ओबीसी कॅटेगरी 94 पर्यंत गेलेला आहे आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी 94 गेला आहे। त्यानंतर मालेगाव डिव्हिजन आहे, यूआर कॅटेगरीचा 93 गेलेला आहे आणि यूआर कॅटेगरीचा 93 गेलेला आहे। एससी कॅटेगरीचा मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजनला जर पाहिलं एससी कॅटेगरी 91 गेलेला आहे। नागपूर सिटी डिव्हिजनला जर पाहिला पण यूआर कॅटेगरी 95 गेला आहे, यूआर कॅटेगरी 94 पण गेलेला आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही नागपूर महसूल, तर यूआर कॅटेगरीचा 93 गेलेला आहे, त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरी 94 गेला आहे। नागपूर महसूल यूआर कॅटेगरी 94, ओबीसी कॅटेगरी 94 गेला आहे आणि एसटी कॅटेगरीचा 89 गेलेला आहे। त्यानंतर नांदेड डिव्हिजन आहे, ओबीसी कॅटेगरी 95 गेला आहे, एससी कॅटेगरी 95 गेला आहे, यूआर कॅटेगरी 96 गेला आहे, ओबीसी कॅटेगरी 95 गेलेला आहे आणि एससी कॅटेगरीचा 95 पर्यंत गेलेला आहे आणि ओबीसी कॅटेगरीचा 95 गेलेला आहे। त्यानंतर बघू शकता नवी मुंबई डिव्हिजन, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 92 पर्यंत गेला आहे आणि यूआर कॅटेगरी 93 गेला आहे, एससी कॅटेगरी 92 गेला आहे, यूआर कॅटेगरी 93 गेला आहे, एससी कॅटेगरी 91 गेलेला आहे, ओबीसी कॅटेगरी 93 गेला आहे आणि एससी कॅटेगरी 92, यूआर कॅटेगरी 93 गेलेला आहे। त्यानंतर उस्मानाबाद डिव्हिजन आहे, तर धाराशिव डिव्हिजनचा जो कटअप आहे यूआर कॅटेगरीचा 95 पर्यंत गेलेला आहे, त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा 95 गेला आहे, एससी कॅटेगरीचा 95 गेला आहे, यूआर कॅटेगरी 95 पर्यंत गेला आणि पालघर डिव्हिजन पाहिलं तर ओबीसी कॅटेगरी फक्त 91 कटअप या ठिकाणी गेलेला आहे। त्यानंतर पीडब्ल्यूडीबीचा जर पाहिला आपण 85 पर्यंत कटअप गेला आहे आणि यूआर कॅटेगरी 92 पर्यंत गेलेला आहे आणि ओबीसी कॅटेगरी 91 पर्यंत गेलेला आहे आणि यूआर कॅटेगरी 94 पर्यंत गेला आहे। पंढरपूर डिव्हिजन बघू शकता तुम्ही, यूआर कॅटेगरी 94, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 93 आणि यूआर कॅटेगरीचा 95 पर्यंत गेला आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 99 गेला, यूआर कॅटेगरीचा 95 गेलेला आहे आणि परभणी डिव्हिजनचा जर पाहिलं ओबीसी कॅटेगरी 95 गेलेला आहे आणि ओबीसी कॅटेगरी बघू शकता तुम्ही 95 पर्यंत परभणीचा गेला आणि एसटी कॅटेगरीचा 91 गेला आहे, यूआर कॅटेगरी कटअप 96 पर्यंत गेलेला आणि बघू शकता तुम्ही यूआर कॅटेगरी 96-95 पर्यंत गेला आहे परभणी डिव्हिजन।
पुणे सिटी ईस्ट डिव्हिजन आहे. तर EWS कॅटेगरी 94, UR कॅटेगरी 95, EWS कॅटेगरी 95, UR कॅटेगरी 95 पर्यंत, ST कॅटेगरी 91 गेला आहे, UR कॅटेगरी 93 गेलेला आहे. पुणे मॉप्सूलला बघू शकता तुम्ही UR कॅटेगरी 93, OBC कॅटेगरी पुणे मॉप्सूलला जर पाहिलं OBC कॅटेगरी 94, OBC कॅटेगरी 93 गेलेला आहे. आणि रायगड डिव्हिजन जर पाहिलं तर OBC कॅटेगरी 93, SC कॅटेगरी 93 गेला आहे, UR कॅटेगरी 98 आणि ST कॅटेगरी 92 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर रत्नागिरी डिव्हिजन आहे. OBC कॅटेगरीचा 93 पर्यंत गेला आहे, UR कॅटेगरीचा 93 गेला आहे, OBC कॅटेगरी 94 गेला आहे, UR कॅटेगरी 93 गेलेला आहे. आणि PWD Aचा जो कडापा हा 87 पर्यंत गेलेला आहे, UR कॅटेगरीचा 93 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर सांगली डिव्हिजन आहे. UR कॅटेगरीचा 93 पर्यंत गेलेला आहे आणि UR कॅटेगरी बघू शकता 93. आणि OBC कॅटेगरीचा जो कडापा हा सांगलीचा तर हा 92 पर्यंत गेलेला आहे. आणि सांगली डिव्हिजनचा UR कॅटेगरीचा 93 गेलेला आहे, OBC कॅटेगरीचा 92 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता सांगली डिव्हिजन SC कॅटेगरीचा 92 गेलेला आहे, SC कॅटेगरी 93 सुद्धा गेलेला आहे. आणि UR कॅटेगरी 93 गेला, OBC कॅटेगरीचा कडाप 92 पर्यंत गेला आहे, OBC कॅटेगरी 92 पर्यंत गेला आहे सांगली डिव्हिजनचा. त्यानंतर सातारा डिव्हिजन आहे. तर UR कॅटेगरीचा 93 गेला आहे सातारा डिव्हिजन, SC कॅटेगरीचा 92 गेला आहे, OBC कॅटेगरी 93, UR कॅटेगरी 94, UR कॅटेगरी 94, OBC कॅटेगरी 94 गेला आहे. त्यानंतर बघू शकता OBC कॅटेगरी 93, UR कॅटेगरी 94 गेलेला आहे सातारा डिव्हिजन. त्यानंतर श्रीरामपूर डिव्हिजन आहे. EWS कॅटेगरीचा गडा 92 पर्यंत गेला आहे, ST कॅटेगरी 89 गेला आहे, UR कॅटेगरी 92 गेला आहे, OBC कॅटेगरी 93 गेला आहे, UR कॅटेगरी 93 गेलेला आहे, OBC कॅटेगरी 92 गेलेला आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे. UR कॅटेगरी 92, SC कॅटेगरी 91, EWS कॅटेगरी 91, UR कॅटेगरी 92 आणि UR कॅटेगरी 93, UR कॅटेगरी 92 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर सोलापूर डिव्हिजन आहे. तर OBC कॅटेगरीचा 95 पर्यंत गेला आहे, UR कॅटेगरीचा 94 गेला आहे, UR कॅटेगरी 95 पण गेला आहे, OBC कॅटेगरी 94 गेला आहे. सोलापूर डिव्हिजन OBC कॅटेगरी 94, UR कॅटेगरी 95, ST कॅटेगरीचा 87 पर्यंत गेलेला आहे, UR कॅटेगरी 95, EWS कॅटेगरीचा 94, OBC कॅटेगरी 94, ST कॅटेगरी 87 आणि EWS कॅटेगरीचा 92 पर्यंत गेला आहे. त्यानंतर ठाणे डिव्हिजन बघू शकता तुम्ही. EWS कॅटेगरी 92, OBC कॅटेगरी 93, UR कॅटेगरी 95, EWS कॅटेगरी 92 पर्यंत गेला आहे, SC कॅटेगरीचा 92 गेला आहे, SC कॅटेगरीचा 92 गेला आहे. वर्धा डिव्हिजन बघू शकता. SCचा 92 पर्यंत गेला आहे, SCचा 92, त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा 92 गेलेला आहे, UR कॅटेगरीचा 92 गेला आहे, OBC कॅटेगरी 92, UR कॅटेगरी 92 पर्यंत या ठिकाणी गेला आहे, UR कॅटेगरी पण 92 पर्यंत गेला. वर्धा डिव्हिजन खूप कमी कडा वर्धा डिव्हिजनच्या यावर्षी गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही यवतमाळ डिव्हिजन आहे. तर UR कॅटेगरीचा 94 पर्यंत गेला आहे यवतमाळ डिव्हिजनचा बघू शकता तुम्ही. आणि OBC कॅटेगरीचा 95 पर्यंत गेलेला आहे, SC कॅटेगरीचा 93 पर्यंत गेला आणि UR कॅटेगरीचा 94 गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता UR कॅटेगरीचा 95 पर्यंत गेलेला आहे, UR कॅटेगरीचा 93 पर्यंत सुद्धा गेलेला आहे यवतमाळ डिव्हिजनचा. आणि OBC कॅटेगरी 94, OBC कॅटेगरी 94 पर्यंत गेला आहे यवतमाळ डिव्हिजनचा. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी UR कॅटेगरी 94 पर्यंत. तर ही संपूर्ण लिस्ट आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी या ठिकाणी तारीख दिली आहे, ज्या पण विद्यार्थ्यांचा 5व्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं आहे, तर 24 जुलै 2025 पर्यंत आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. तर लवकरात लवकर डॉक्युमेंट करून घ्या आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्या इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.